नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल बघितलं असाल, काल पाऊस होतं. आज एवढा नव्हता पाऊस. काल रात्रीसुद्धा थोडाफार पाऊस पडला. तर आता चालू केला आहे व्हिडिओ. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की तुम्हाला मी आता ह्या पावसाळ्या सीझनचं जे काही मोगरा आहे, त्याला जो काही बहर येतो तो दाखवेन म्हटलं होतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. काल आपण कसं बघितलं असेल, मोगऱ्याच्या ज्या काही कळ्या होत्या त्यांचा गजरासुद्धा केलेला. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मोगरा बहरतो. तसं बघायला गेलं तर वर्षात 2 ते 3 वेळा मोगरा हा बहरतो. म्हणजेच काय, तर मोगरा लागतो. तर आता खूप सारा लागलेला आहे. खूप असंख्य कळ्या आलेल्या आहेत आणि मोगरा जो असा आहे ना, की वेली वगैरे सगळीकडे पसरतात. त्याच्यामुळे आपण पाय वगैरे जरी दिला, की लगेच कुटकन तुटतात त्या. तर तेवढी काळजी घेऊन मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. कारण की खूप लागल्यात. एखाद दुसरी जरी कळी तुटली ना, तरी कसं तरी वाटतं. कारण की ती जी कळी आहे, तिला 3-4 दिवसांनी छानपैकी तयार व्हायला टाईम लागतो. त्याच्यामुळे आपण नीट मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यावरती कळ्यासुद्धा झालेल्या आहेत. जशा आपण काल काढलेल्या तशा आज पण काढणार आहोत. खूप म्हणजे खूप लागलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पावसाळ्यातला हा जो बहर आहे तो तुम्हाला मी दाखवते. मोगऱ्याचा सिंगल पाकळीचा मोगरा आहे. तर मोगरा म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पाकळ्यांमध्ये पण प्रकार आहेत. परत त्याचा जी काही साईज असते त्याच्यामध्ये पण खूप सारा फरक आहे. तर हा आपला सिंगल पाकळ्यांचा कचरा आहे. आणि तुम्ही जर कळ्या बघायला एकदम ठसठशीत आहेत, एकदम जोराच्या आहेत, तर हा दुसरा का तिसऱ्यांदा बहर आलेला आहे त्या मोगऱ्याला. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा मोगरा. आता ही जी बाग आहे ती आमच्या घराच्या वरतीच आहे आणि आमच्या काकांची आहे ही बाग. त्याच्यामध्येच हा मोगरा आहे. आता हा जो मोगरा आहे ना, सगळीकडे बहरलेला आहे आणि मेन म्हणजे सगळ्या ज्या काही वेली आहेत त्यासुद्धा सगळीकडे पसरलेल्या आहेत. तर ह्या दिवसांमध्ये सर्वात जास्तीत जास्त ह्या झाडांना पावसाळ्यामध्ये पालवी येते आणि पालवीतून फुलाची जी काही प्रक्रिया असेल, फळाची जी काही प्रक्रिया असेल ती खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे कोणतेही फुलाचं झाड असू दे किंवा फळाचं झाड असू दे, त्याला एकदा पालवी आली की फुलं यायची जी काही प्रोसेस असते ती चालू होते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पण बघायला मिळेल बघा, सगळीकडे ना गुच्छे असे तुम्हाला बघायला मिळतील. तर हे सगळे मोगऱ्याचे गुच्छ आहेत. आणि जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की खूप नाजूक असतात ही फुलं आणि मेन म्हणजे ना, जरा तरी पाय वगैरे पडला, हात जरी पडला काढताना ना, तरी पटकन तुटतात. आणि काढताना छोट्या मोठे जी काही साईडला वगैरे आलेली जी कळ्या असतात त्यासुद्धा तुटतात. ते एकदम नाजूक असतं. त्याच्यामुळे आपण जास्ती काही त्याच्यात जेवढे दिसतील तेवढेच आपण काढणार, वरती जाणार ना. तर मोस्टली हे जे झाड आहेत ना, ह्या ज्या वेली आहेत ना, जास्वंदी आणि त्याच्या खाली अननसाची झाड आहेत, तर त्याच्यावरती पूर्ण वेलींनी पूर्ण वेढलेलं आहे त्यांना. तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला, पाती बघायला मिळतील. तर अननसाच्या पाती आहेत, त्याच्यावरती ह्या सगळ्या वेली आहेत. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मोगरा बहरतो. वर्षातून 2 ते 3 वेळा मोगरा लागतो आणि पावसाळ्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात त्याला बहर येतो. तर असा हा मोगरा आहे आणि सगळीकडे त्याच्या ज्या वेली वगैरे आहेत ना, सगळ्या अशा खाली आलेल्या आहेत, ओथंबलेल्या आहेत. तर अशा प्रकारे छानपैकी मोगरा ह्या पावसाळ्यामध्ये मोहरलेला आहे. मोहरलेला म्हणजेच काय, तर बहरलेला आहे. तर ही बघा, ही खालची साईड आहे. तर खालच्या साईडला सुद्धा खूप साऱ्या आलेल्या आहेत बघा कळ्या आणि छान वारासुद्धा लागलेला आहे. तर जेव्हा पूर्ण बहर कमी होतं तर तेव्हा हे कटिंग केलं जातं. आता मोस्टली पावसाळ्यामध्ये जी काही आपली झाडं असतात, फुलझाडं असतात, फळझाडं असतात, ती पावसाळ्यामध्ये खडसली जातात. म्हणजेच काय, तर तोडली जातात, त्यांना परत पालवी यावी यासाठी. तर ह्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त छाटणी केली जाते. मोठे बागायतदार पण जर तुम्ही बघितलंत तर आंब्याच्या काजू असतील, काजू असतील, आंब्याच्या बागा असतील, काजूच्या बागा असतील, तर ह्यांची छाटणी केली जाते या दिवसांमध्ये. तर बघा, सगळीकडे छान फुलं नुसती बहरलेली आहेत आणि कळ्या पण आल्या बघा, एवढी आपल्याला मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा, खाली वगैरे सगळीकडे गुच्छ असे आलेले आहेत मोगऱ्याचे. आता मोगरा बघितलात ना, तर हजारो जाती आहेत मोगऱ्यामध्ये. मोगऱ्याची शेतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. तर हा सिंगल पाकळीचा मोगरा आहे आणि बघा, आतमध्ये तर खूप सारे असे गुच्छ आहेत. म्हणजे वरून जेवढं तुम्हाला लागलेलं दिसतात ना, त्याच्यापेक्षाही आतमध्ये पण मोठ्या प्रमाणात कळ्या आलेल्या आहेत. तर ह्या बघा, इकडे आतमध्ये पण खूप साऱ्या आहेत कळ्या. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे जे दृश्य आहे ना, ते फक्त तुम्हाला पावसाळ्यात बघायला मिळेल. आणि खूप झाडांना खूप वेगवेगळ्या जी काही फुलझाड असतात त्यांना या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बहर येतो. आता ह्याला पालवी आले, तुम्ही बघू शकता. जी पानं आहेत ते एकदम हिरवीगार बघायला मिळतील. तर त्याच्यामुळेच ही पालवी आली, त्याच्यामुळे ही सगळी फुलं आलेली आहेत. मी खूप वेळा सांगितलं सुद्धा आहे की कुठलंही झाड असू दे, तुमचं फळझाड असू दे, फुलझाड असू दे किंवा शोचं वगैरे झाड असू दे, तर त्याला पालवी आल्यानंतरच फळ वगैरे लागतात. आणि एकदा झाडाला पालवी आली की फुलांची प्रक्रिया आणि फळाची प्रक्रिया ही त्याच्यातूनच होत असते. तर ह्याच पद्धतीने इथे तुम्हाला पण बघायला मिळेल की मोगऱ्याला पण खूप मोठ्या प्रमाणात पालवी आलेली आणि पालवीमधूनच ही सगळ्या ज्या काही कळ्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत. तर खूप मस्तपैकी बघा. तर ह्या ज्या कटिंग केल्यानंतर पण ह्या लावता येतात. तर अशा प्रकारे
छानपैकी तुम्हीसुद्धा असे मोगरा लावू शकता. तर मोगरा लावायचा कसा, ज्या काही फांद्या वगैरे तोडलेल्या आपल्या असतात त्या जरी तुम्ही बागेत जरी लावून ठेवल्यात तरी काही हरकत नाही. पावसाळ्यामध्ये लावायचं जेणेकरून पाऊस पण चांगला मिळतो. तर हे बघा एवढ्या आपल्याला कळ्या भेटलेल्या आहेत. तर चला आता घरी जाऊया आणि घरी गेल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवते. तर हे बघू शकता आपण घरी आलो आहे आणि एवढं आपल्याला मिळालेत. 3 ते 4 गजरे आरामात होतील एवढ्या आपल्याला कळ्या भेटलेल्या आहेत. त्या बघा एवढ्या कळ्या भेटलेल्या आहेत आणि मला मोस्टली मोगरा खूप आवडतो. मला जास्ती घालायला आवडत नाही, पण मला कळ्या काढायला खूप आवडतं आणि गजरे बनवायलाही खूप आवडतात. तर दरवर्षी आम्ही बनवतो गजरे आणि कळ्यांचा गजरा बनवायला खूप मजा येते कारण की जास्ती काही तसदी नाही लागत. सुई आणि धागा असेल तरीही करता येतो. कसा करायचा, काय करायचं याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. प्लस आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल. तर अशा पद्धतीने मोगरा आपण आणलेला आहे घरी आणि तुम्ही बघू शकता जोरावरच्या कळ्या आहेत त्याच्यामुळे ह्याचे एकदम फुगीर आहेत आणि कळ्या ज्या आहेत ना तुम्ही बघू शकता एकदम टपोरे आहेत. अजिबात अशा नाजूक वगैरे नाहीत, एकदम जाडसर आहेत. कारण की हा बहरच असा आहे ना, जोरावरचा बहर आहे. त्याच्यामुळे जसं प्रत्येक फळ जसं जोरावरचं चांगलं जाडसर दिसायलाही मोठं होतं, त्याच पद्धतीने ह्या कळ्या पण तशाच आहेत. तर अशा पद्धतीने आपण मोगरा काढलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.